नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आहे मयूर देशमुख. मी आपलं सर्वांचं बाळ नर्मदा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपला विषय आजचा आहे संत्रा. म्हणजे पहा, उन्हाळ्यापासून संत्र्यामध्ये असे भरपूर आपण इम्पॅक्ट बघितलेले आहे. म्हणजे भरपूरसे प्रॉब्लेम संत्र्यामध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे देठसुकी दिसत आहे. कारण यावर्षी काय झालं आहे, टेम्परेचर हे 45 डिग्रीच्या वरतं गेलेलं आहे आणि झाडात भरपूरशा प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूरशा प्रमाणात कमी होत चाललं आहे. कॅल्शियमनं काय होऊन राहिलं, कॅल्शियम कमी जसं जसं होत चाललं आहे तसं झाडाची रजिस्ट्रेशन पॉवर हे थोडीशी कमी होत चालली आहे. पण काय होऊन राहिलं, झाड हे फक्त आता पाणीची वाट बघत आहे आणि झाडानं भरपूरसा ट्रेस घेतलेला आहे. ट्रेस घेतल्यानंतर काय होऊन राहिलं, कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं आहे आणि एकदम पाणी येणार आहे. एकदम पाणी आल्यानंतर काय होणार आहे, पाण्यात भरपूरसं टेम्परेचर, जमीन हे पाणी पिल्यानंतर भरपूरसा यामध्ये वापसा कंडिशन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे, सगळ्यांचा समज असा आहे का यावर्षी मिरुगबार हा भरपूर प्रमाणात फुटणार आहे. पण परिस्थिती अशी आहे का मिरुगबारासाठी कोणती फ्लावरिंग स्टेजसाठी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण आंब्याचं जेव्हा नियोजन करतो 30 डिग्री सेल्सिअसच्या अंदर आंब्या हा फुटतो. तसंच मिरग्याचंही तसंच आहे. मिरग्या हा 30 डिग्री सेल्सिअसच्याच खाली फुटणार आहे. लोकांना काय वाटते बा पाणी येईल, मग 35च्या वरचं जर टेम्परेचर राहिलं तर मिरग्या हा निघणे नाही आहे. त्यासाठी वातावरण हे थोडंसं थंड जर राहील आणि 30 डिग्री सेल्सिअसच्या अंदर जर वातावरण राहील तरच मृग फुटल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत जर कोणा तुम्हाला सांगत असेल तर फवारणी घेऊ नका. फवारणीनं काय होईल, फवारणीचा यावर कोणताही फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होऊन राहिली, मी तुम्हाला या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का फायटोप्तराची लागण झाडाला भरपूर प्रमाणात लागलेली आहे. पण काय होऊन राहिलं, मागच्या वर्षी गतवर्षी पावसाळा भरपूर झाला होता, त्यामुळे काय झालं होतं, झाडाला फायटोप्तरा लागला आहे. तो फायटोप्तरा काय होऊन राहिलं, यावर्षी ट्रेस जास्त झाला, सनस्ट्रोक जास्त झाला, त्यामुळे ट्रेस जास्त झाला. फायटोप्तराचं प्रमाण हे थोडंसं अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी माझं म्हणणं एकच आहे प्रत्येक शेतकऱ्याला का यावर्षी तुम्ही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा कसा वाढता येईल आणि त्याचं पीएच मेंटेन कसं होईल. तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे का तुम्ही यावर्षी जमिनीमध्ये चुना हा जर तुम्ही चुना मोरचूत जर हा पट जर फेकलं तर तुम्हाला त्याचा 100% हा फायदा होईल. मग चुना कसा फेकायचा, सगळ्यात पहिले सल्फेट आपण टाकतो बगीच्याला. सल्फेट टाकण्याच्या अगोदर जर तुम्ही सल्फेट टाकायच्या 8 दिवस अगोदर चुना फेकला आणि त्यावर जर पोटभर पाणी आलं तर फायटोप्तराचं कमी होईल, जमिनीचा पीएच कमी होईल. नंतर तुम्हाला सल्फेट त्यानंतर टाकायचं. सल्फेट कशासाठी, झाडावर आता पहा यावर्षी आंब्याची फसल हे भरपूर कमी आहे. त्यासाठी आपल्याला मृगाचं जर नियोजन त्यामध्ये होत असेल, जर समजा वातावरण जर 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर आलं तर 100% मृग फुटाच्या तयारीत आहे. पण जर वातावरण जर पाणी येऊनही जर 35च्या वरतं राहिलं तर झाड हे अंकुरण काढण्यासाठी तेवढं स्टोरेज घेऊन उपलब्ध राहत नाही. कारण टेम्परेचरमध्ये झाड हे ॲक्टिव्ह होत नाही, हा सगळ्यात मोठा समज आहे. आणि दुसरी गोष्ट काय होऊन राहिलं, पाणी जर आलं तर तुम्ही सल्फेटचं नियोजन करा. आणि सल्फेट हे जास्त प्रमाणात टाकू नका. सल्फेट एक 10-26 घ्या, कोणतेही सल्फेट घ्या, कारण मार्केटमध्ये सल्फेट हे भरपूर प्रमाणात महाग झालेलं आहे. सल्फेट तुम्ही अर्धाच किलो झाडाला टाका. जर झाडं फुटले किंवा झाडाला काही झालं, समजा झाड फुटले, झाडाचं नियोजन असलं, सल्फेट आपल्याला नंतर थोडं थोडं टाकता येते. एकदम सल्फेट टाकलं आणि ते सल्फेट टाकल्यानंतर इन्स्टंट ते सल्फेट भेटलं असं नसते. झाड हे राहत त्या सल्फेट घेत राहते. आणि काय होते, पाण्याच्या माध्यमातून सल्फेट हे वरच्या पाण्याच्या माध्यमातून येते, नायट्रोजन हे पाण्याच्या माध्यमातूनच जमिनीमध्ये येते. आणि सर्व शेतकऱ्यांना माझं म्हणणं एकच आहे का वरच्या पाण्याचं नियोजन करत असताना तसंच खालच्या रासायनिक खताचंही नियोजन करा, म्हणजे जेणेकरून आपलं सगळं व्यवस्थित. कारण सल्फेटचे भाव हे मार्केटमध्ये भरपूरसे असे वाढलेले आहे. आणि पाणी जोपर्यंत वातावरणात थंडावा येत नाही तोपर्यंत झाडाला कोणतीच फवारणी सध्या करू नका. आणि ज्यांचे झाडं समजा चिमलेले नाही आहे, आता कसं आहे या सनस्ट्रोकमुळं काय झालं आहे, झाडं जे आहे ते कुठं चिमले आहे आणि कुठं काय झालं आहे, झाडं अजूनही चिमलेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे का कुठं जमीन ही थंडी असल्यामुळे ते झाडं चिमलेली नाही आहे, कुठं चुनखडी आहे. जर जिथं झाडं चिमलेले समजा नाही आहे, झाडाला थोडा प्रॉब्लेम आहे, तिथं फवारणी घ्यायची असेल तर संध्याकाळी तुम्ही फवारणी घेऊ शकता. संध्याकाळी झाडं चिमले नसेल तर. पण यावर्षी परिस्थिती अशी झाली आहे का या सनस्ट्रोकमुळं झाडं भरपूरसे असे चिमले झाले. यावर्षी म्हणजे एकही अवकाळी पाऊस आला नाही आहे. आणि संत्रा हे पीक असं आहे का पाण्याचं पीक आहे, पण कमी पाण्याचं पीक आहे, पण पाणी हे व्यवस्थित पाहिजे. मृग हा बहार जो सगळ्यांचा संभ्रम आहे का बा आता वरचं पाणी आल्याबरोबर पाणी भेटते आणि मृग फुटणार,
मृग फुटू शकत नाही. मृग फुटन तर 30 डिग्री सेल्सिअसच्या खालीच मृग फुटन. समजा वातावरण 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली राहील तरच मृग फुटन, नाही तर मृग फुटण्याचे चान्सेस कमी आहे. पण कसं असते, शेवटी मृग बहार हा निसर्गाच्या वरच अवलंबून आहे. नाही तर मी म्हणून राहिलो बा तुम्हाला का मृग फुटत नाही, निसर्ग काय करते यावरच आधारित मृग आहे. त्यानुसारच आपलं नियोजन करावं. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे का अधिक कोणत्या प्रकारचं नियोजन करायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन.